हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ततद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिर्बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवान्वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले अलयं शाश्वतं प्राप्नुवन्ति।
आत्मज्ञानी चोकोडी संत जे माझी रूपडी तेच दृष्टी पडू आवडी दिवशी सोयीच्छेचा झाला विधी स्वैर झाला समाधी आमची करवली पोटी ऐशी झालीच न वाक्सृष्टी आम्हा देखवल ते दिटी दिटीचे नाही. ठीक आहे. आता हे गुरूंचं वैभव आहे, पण काही विधी असल्यामुळे समर्थ घरचे स्वांत त्याची देची सर्व मान असा हा प्रकार आहे. परमार्थामध्ये अपवाद हा आधार नाही असं कळायचं आहे. अपवाद नाही ना आधार आहे नाही का एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणून एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हटल्यानंतर आधार पण अपवाद कोण कसाचा कोण करत आहे. पण सापेक्ष गुणाच्या दृष्टीने आधार अपवाद सांगावा लागतो. तात्विक दृष्टीने आत्मराष्ट्रावर ज्ञानमात्रेची भरीव महा ज्ञान खेळ काही पण एवढं असलं तरी माझ्या मनीची आवडी हे खूप मोठं. आणि परमार्थामध्ये काय आता तुमच्या पुढे काय सांगा हा एक प्रश्न मोठा आहे. पण आता काय गुरुजी करतील ते करतील. ज्ञान ज्याला आश्रय विषय नाही ते स्वरूप आहे. आश्रय विषय स्वीकारून सगळा परमार्थ आहे. आश्रय विषय कारण ज्ञात्र ज्ञान विहीन नुसुदीचे जे ज्ञान सुका भरले गगन गाळी. आश्रय विषय ही कल्पित आहे, ते बी सापेक्ष दृष्टीने बोलायचं आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म किंवा एक अद्वितीय वस्तू पाहिजे अनेक दुसरे काही नाही काय शिल्लक आहे. पण का नाही झालं एकच आहे. केव्हाही सापेक्ष दृष्टीनं बाद निश्चय झाला पाहिजे आणि ते स्वप्रवृत्तान राहत पाहिजे. स्वरूपाकडे बोलत नाही तर कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही, कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. वेदू काय काय नाही बोलले पण नावाची नाही घेतली. वेदू काय काय नाही बोलले परी नावाचं पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा वेदन सांग पण तिचं पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा नाही तिचं. हा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत काय सांगा सांगतो हे कोणी सांगतो. आत्मज्ञानी चोकडी ते हे सांगतात. चोकडी हे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती सापेक्ष दृष्टीने बोलतो. आम्ही सापेक्ष दृष्टीने बोलतो. अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे साधन आहे आणि अहम ब्रह्मास्मी वृत्ती अशी सिद्धच नाही हा सिद्धांत आहे. असंच आज्ञान्यवृत्ती सापेक्ष वृत्ती आहे. जर आज्ञान हे साधकाच्या दृष्टीनं स्वीकारले वास्तविक नाही असे. म्हणून चिंतनामध्ये आश्रय विषय रहित करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो विषय भाव रहित आहे. त्याला विषय करू शकत नाही तर विषय त्याला नाही. म्हणून काय सांगावं आता तुमच्या सगळ्यांचं आहे सांगितलं. समर्थगरची स्वांत्याची सर्वदिती मान अशा प्रकारच आहे. काय तरी आम्हाला काय फक्त एकच श्रीगुरूंच्या संगतीत राहिलो झालं. बाकीचं काय केलं नाही. काय त्यांच्या संगतीत राहिलं आणि त्यांच्या कृपेचे हे बोलणं आहे. स्वबुद्धीचं काहीच नाही. येत आहे काय. म्हणून
असायचे. एक अभ्यासाच्या दृष्टीने, साधकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने, तेव्हा ही वृत्ती ही सात्विक शब्दशक्ती वृत्तीद्वारे झालेली वृत्ती, ते काही काळ सांगायचं पुन्हा ते राहत नाही. ज्ञाने अज्ञान नेले. शब्दाच्या शक्तीवृत्तीनं तुम्हाला विषय कळतो, पण शब्दाच्या शक्तीवृत्तीनं विषय जो कळलेला आहे तोही परोक्षामध्ये जातो, अपरोक्षता नाही. कारण अपरोक्षतेमध्ये त्रिपुटी नाही ना, कशाची अपरोक्ष घेता तुम्ही? अपरोक्षता ही एक संवादी भ्रम आहे. गुरुजी म्हणायचे अपरोक्ष ही संवादी भ्रम आहे. आणि तिथं माऊली म्हणते हाजी पाठवा, जाणीव नेणीव आहे का? संवादी नेणीव संवादी नाही, संवादी नेणीव संवादी नाही, हा वारकऱ्याचा सिद्धांत आहे. म्हणून आता काय सांगायचं तुम्हाला, आता हे म्हातारं माणसांनी आपलं ऐकायचं ठरवावं लागतं. पण तुम्हाला वाटतं काहीतरी सांगा, काय येत तरी काय येत नाही हे चिंतन आहे. म्हणून तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले दवे, हा वारकऱ्याचा सिद्धांत समोर आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले नाही. स्वयंभू नंतर इथं एक काही अपवाद आहे, पण तो स्वसंवेदीचा हा विषय नाही. स्वसंवेद्य ही सापेक्षी भाषा आहे. केवळ काही गोष्टी गुरुजींनी सांगावं, गुरुजींनी सांगत असत की साधन साध्य झालं कळत नाही. साधन साधनच रावण साधनाने साध्य करून शिजल. आता सांगून गेलो आम्ही, ज्ञानी अज्ञान नेले. पण ज्ञानाला साधन ज्ञानाला जर साध्य ठरवलं तर उपयोग नाही. मग त्यात सगळे वेदशास्त्र जाणले, अग्नी पूर्ण ज्ञान झाले, पुराण महत्व धंडोले आहे ते राहिले काय आहे? हे सगळं साधन, आणि ते साधन पुन्हा कोणत्या भाषेत सांगू? साधन हे कसं आहे, कोणत्या भाषेत सांगू? कोणत्या भाषेत सांगायचं? का बरं मला काहीतरी बोलायला हवं ना. साधन हे कोणा परतीची मातुर आहे, ज्ञात संस्था आहे. ज्ञात संस्था आहे साधनाची. हो, दृष्टीशिष्ट ते बी वर्तमान काळ आहे, पुन्हा नाही. कारण देश काळ वस्तू भेदभाव वाढवला काय आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून काय तुमचं वैभव सांगा. खरंच आळंदीत आणि अशा ठिकाणी तुमचं तप खूप आहे, पण एवढंच गुरुजींनी सांगावं, वस्तुस्थिती असावी. वस्तुस्थितीमध्ये जाणीव नेणीव नाही, सापेक्ष निरापेक्ष रहित आहे. सापेक्ष निरापेक्ष ते अध्यास आहे. ते स्वभावे धनंजय नाही कोणीच क्रिया, अर्जुना तिचं कोणतीच क्रिया. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव आहे याची वधूवाने परिण काय तर बस देव आहे असं बोलायचं, पण नाही मी सांगतो तसं नाही. आणि देव आहे ते सांगण्याचाही विषय नाही. सांगा सापेक्षित, पण नाही. जर स्वयंसिद्ध म्हणलं काय, स्वयं या शब्दाचाच अर्थ काय होतो? स्वयं म्हणजे स्वतःला विषय नाही, दुसऱ्याला विषय नाही. आकाश उठलं आणि आकाश आपल्या एका खोलीत जाऊन बसलं,
आकाश उठून आकाशाचीच खोल केली त्यात आकाश जाऊन बसला, असं शक्य आहे का? तसं हे स्वरूप फार मोठं होतं. म्हणून काही नाही. आता हे तुमचं सगळ्याचं प्रेम आहे, मला काही येत नाही, फक्त मी गुरुजींचं आहे. त्यांनी काय जे कृपा केली ती त्यांची त्यांना माहीत. आता हे तुमचं सगळीचं प्रेम आहे, बाबांचं प्रेम म्हणून बोललो. आता मला काय बोलता येईल? थांबू का? थांबू का? शिवाय देतो मग. मग काय करा आता? काही नाही तर द्यायचं शिवाय, दारू पेल्यासारखं. असो, एकच आहे. साधक अवस्थेमध्ये गुरुजी सांगावं, अंगावर परमार्थ घ्यायची खून सांगावी गुरुजींनी. सुरतुरीपणा खूप चांगला आहे, त्यात वाद नाही, पण सुरतुरी तसंच ब्रह्मनिष्ठच आहे असावी. आणि त्यात एक गुरुजी खून सांगायचे, 24 तासातून विजयमुक्तीचा भोग भोग जावा. विजयमुक्तीचा भोग म्हणजे वृत्ती शून्य अवस्थेचं अधिष्ठान. वृत्ती शून्य अवस्थेचं अधिष्ठान ते सुख आहे. कारण सगळे त्रिभुवन सुखावरच आहे. भ्रमामुळे काही असेल तो विषय नाही माझा, सगळे सुखावर आहे. सुखाशिवाय दुसरी काहीच नाही. फक्त अज्ञात ज्ञापकत्व असल्यामुळे फरफरते, ज्ञात ज्ञापकत्व असल्यामुळे समाधान आहे. ज्ञात ज्ञापकत्व आहे, बाकी एरवी तरी काहीचा पुढं काय आहे ना. मला माहीत आहे, पण गप बसावं लागतं. कारण मी एकटा कशामुळे बोलू? मी तर गुरुजींनी सांगा प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षाला प्रमाण नाही. प्रत्यक्ष कळलं म्हणजे खरा वारकऱ्याचा सिद्धांत कळला. हो, प्रत्यक्ष आहे. गुरुजींनी वाळवंटामध्ये हा 7वेला हरी जे हृदय मंदिरी याच्यावरचं चिंतन सगळं सांगितलं अवांतर विषय. पण शेवट हरी आला 7वेला हरी याच्यावरचं चिंतन त्यांचं. प्रत्यक्ष आहे हे साठवण नाही, प्रत्यक्षाचं प्रमाण नाही. प्रत्यक्षाचं प्रमाण साधक जीवनमुक्त आहे, पण खरं साठवलं हे प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षावर बोलायचं नाही, हे साठवणं असं गुरुजींनी सांगितलं होतं. मग आता बाकी त्यांचं वैभव त्यांचं काय सांगायचं, पण प्रत्यक्ष झालं. आणि प्रत्यक्षावर काही लागत नसतं. म्हणून आत्मरातो ज्ञान मात्र महाज्ञानी ज्ञान ठेव. ज्ञान शक्यच आहे का? नाही. वृत्ती ज्ञान अज्ञान निवृत्त आधार करून म्हणायचं आहे. असं सिद्धांत एक मला द्वितीय ब्रह्म नेह नानाच किंचन असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता मला वाटतं हिथंच मन म्हणते आता थांब, जे काय बरोबर असं ते गुरुजींचं. माझ्या जीवीची आवडी हा आणि स्वयंभू आई ते केले नव. हे आणखीन एकदा सांग की मला, माझ्या लक्षात राहणार आहे. स्मरणशक्ती कमी झाली माझी. आपण असं सांगितलं हा की माझ्या जीवीची आवडी असं म्हणणारे माऊली, हो आणि तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते या बोधाला प्राप्त झालेले माऊली. आणि मग हे दोन्हींचं काय आहे, ह्याचं त्याचा समन्वय काही काय म्हणायचं नेमकं? तुमच्या किंवा गणित सोडवण्याकरता
मग गणित कसं सोडावं गणित साधारण? सोडवण्याकरता सांगतो ना, गुरुजी सांगतात, गुरुजी काही सांगतील, जाऊ दे, काय होत नाही. आणखीन एक वाक्य सांग, मला लक्षात राहत नाही, एकदा आणखीन एक वेळ. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, हो, हे असंही माऊलीच म्हणतात. हे जीवनमुक्तीचं अवतार कार्य आहे, जीवनमुक्तीचं अवतार कार्य आहे. मग ते थोडस काहीतरी आम्हाला समजेल असं सांग. आता तू सांग, मग आता तू सांग ना. अरे शिवतो रस वाटतो आणि का है ना. मी सेवक आहे सगळ्यांचा, मी सांगण्याचा अधिकार नाही. मी एकाचा शिष्य आणि तुमच्या सगळ्यांचं सेवक आहे. सेवकाने आपलं काय चुकलं, काही बरोबर असलं तुम्ही मान्य करा. आम्हाला थोडस सांगावं, हीच सेवा आहे ना. हो ना. मग सांगायला लागलो ना. हा सांगा. सांगतो ना. हो, आता खरं सांगू का, काही न बोलणे ही सेवा आहे आणि काही न करणे ही साधन आहे. काही न बोलणे आणि काही न करणे हे साधन आहे. काही न करणे साधन आहे आणि काही न बोलणे सेवा आहे. का? अरे परिवणी हे गुरुजींनी कीर्तन केलं ह्या भगवान भावाच्या मठामध्ये. परिवणी परिवय खरुनी दुरी, दुरीवणी दुरी ब्रह्म आहे. आता दुरीवणी दुरी म्हणजे कार्य अध्यास आणि कारण अध्यास. त्याच्यापेक्षा दुसरे शब्द प्रवृत्ती शब्द आणि निवृत्ती शब्द याच्या राहायचं आहे. ते प्रवृत्ती शब्दामध्ये व्यवहार आहे आणि निवृत्ती शब्दामध्ये तत्वमसी महावाक्य आणि त्याच्या पलीकडे आहे. आणि ते तुझ कळे जीवरूपा, हे तुला कसं कळेल? मग कळत नाही ना. त्यांचा अवतार कळून देण्याकरता आहे. कळत नाही म्हणून त्यांचा अवतार आहे ना. तुम्हाला काय कळतंय? नाही, एक गणित सोडवतो बरं का. मी सेवक आहे, गणित सोडवतो. काही चुकलं तर तुम्ही क्षमा करा. आता बुद्धी अजिबात काही काम करत नाही, पण तुमच्या सगळ्याच्या कृपेने बोलायला लागलोय. आता एकच जीवनमुक्ती अवस्थेने विजयमुक्ती अवस्थेत राहावं. विजयमुक्ती अवस्थेमध्ये राहिलं त्याचं स्मरण नसावं. आणि आनंद स्मरण नाही ना. विषय विसर पडील किंवा तुका म्हणे नाही जाणीव अंतर अंतर सारा आनंदात हे आहे. आणि याच्याकरता ते सगळं करत राहायचं. मग काही करा, क्रमसमुच्चयने सगळं करा, पण क्रमसमुच्चय आजकाल परत त्याचा विचार आहे. पण समसमुच्चय तर नाही, क्रमसमुच्चय नाही, आश्रय विषय नाही झालं. पुन्हा पुन्हा ते शब्द प्रसंगाने असतं, पण एक वाक्य अनेक अर्थाचे घेऊन चालत असतं. एक वाक्य अनेक अर्थाला घेऊन चालतो, प्रसंग प्राप्त. म्हणून काय नाही, सोयीच्छेचा झाला विधी आणि सोयीर झाला. ही ज्याला कळलं त्याला परमार्थ कळलं. बाकी शब्दात शक्तीवृत्तीने लक्षणावृत्तीनं साधकाच्या भूमिकेनं बोलत राहायचं, पण सिद्धांत असा सोयीच्छेचा झाला विधी आणि सोयीर झाला. सोयीर समाज म्हणजे त्यांच्या आनंदाला बंधन नाही, त्यांच्या आनंदाला देश नाही आणि त्यांच्या आनंदाला काळ नाही, म्हणून सोयीर. सोयीच्छेचा विधी त्यांची इच्छा आता ती झाल्यावर करतो. पाण्यात मग असं कसं काय करतो, सोयीच्छेचा विधी ती काय रे तळाचे बिशाट तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते हे सोयीच्छेचा विधी. हा
त्यांची इच्छा हेच वेळ आहे, कळलं तर. असं ते. आणि सगळं असलं तर अपुरुषाच्या दृष्टीनं ही सगळं अपवाद आहे. म्हणून चिंतन करावं, ज्ञानराजांचं ऐकावं. आणि थोडं गुरूंच्या भाषेत सांग का, स्मरण आणि जन्मरण ही भ्रम असं वाटावं. आहेच ते, वाटण्याची तुझ्या अधिकारावर आहेच ते. अनादि अनंत म्हटल्यानंतर बाकीच काय राहिलं. अनादि अनंताला काय बोलायचं नसतं. अनादि शांत आहे ते साधकाला प्राप्त झालेलं, साधे शांत आहे ते अध्याय. अशाच असतात. तो अनादि अनंत आहे. अनादि अनंत कसा अनुभव, अनादि अनंत याचा अनुभव कसा करावा. तर सत ही पद सांगा. सत, चित आणि आनंद ते दोन पद पुढे. पण सत हे कधी कोणाला आहे किंवा नाही असं वाटतंय का. सत म्हणजे आहे. सत्यम ज्ञानंतम ब्रह्म. आता वाक्य बरोबर नाही, जात बरोबर नसल्यामुळे. पण सत हे वस्तू, त्याला उत्पत्ती नाश आहे का. मग आनंद आहे. बरोबर आहे. कारण सत कळलं त्याला आनंद आहे, अनंत. आणि सत कुणाला विचारा, मी नाही असं कधी वाटतंय का. आणि केव्हा तर मी नाही असं वाटतंय का. हे अनादि आनंद एक पद. आणि चिद आणि आनंद सापेक्षित दृष्टीने घेतले झाले. वास्तविक काय घ्यायची गरज नाही. म्हणून सोयीचेचा झाला विधी, सोयीर झाला समाधी तुमच्या. कारण निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनाम सिद्ध स्वरूप. म्हणून सांगितलेलं सेवा. तुमच्या प्रेमामुळे दोन शब्द बोललो. आता हेच मला परत थांबा म्हणून. मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपण माझ्या जीवीची आवडी, त्याचं एकच वाक्य त्यांनी सांगितलं की जीवनमुक्ताचं हे अवतार कार्य आहे. ही संगती सर्वात मोठी संगती जर दिली, नाहीतर आपल्याला कायम शंकामध्ये किंवा सामंजस्य करण्यामध्ये खूप कष्ट होतात आणि कुठंच संगती लागत नाही. पण ही जर संगती आपण केली, जीवनमुक्ती विवेकामध्ये हीच संगती आहे. तत्चिंतनम तत्कथनम सुद्धा साधकांच्या मेळाव्यात त्यांनी केलं तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची उपलब्धी होते. हे कारण आहे. तुम्ही ते कोणते 5 आहे सांगा. ते जीवनमुक्तीचे प्रयोजन 5 सांगितलं होते ना एक दिवसामध्ये तुम्ही. हां ते सांगा ना. ते ज्ञानरक्षा सगळं आरंभ करा प्रवचनासारखा. थोडा 5 मिनिट स्पष्टीकरण सांगा, ते मुद्दे सांगा. जीवनमुक्ती विवेकामध्ये जीवनमुक्त महापुरुषांच्या जीवनमुक्तीचे काही प्रयोजनं सांगितलेले आहे. तर जो स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आहे तोच इतर साधकाला चांगल्या प्रकारे करतळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं असं त्यांच्याही अंतःकरणामध्ये बोध प्रविष्ट करून देऊ शकतो. आणि जी काही ज्ञानाची अविच्छिन्न परंपरा आहे, जसं की आपण सांगतो शून्य जे दावावे झाले ते बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत गिजे, किंबहुना श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. ती द्वैत भावामध्ये अद्वैत भावाची प्रतिष्ठापना करण्याकरता ही संप्रदाय अविच्छिन्न परंपरा राहावी. म्हणजे ज्ञानाचं रक्षण व्हावं हे फक्त जीवनमुक्त महापुरुष करू शकतो. जीवनमुक्तीचं एक प्रयोजन सांगितलं आहे, ज्ञानरक्षा करावी. ज्ञानाचं रक्षण करावं, परंपरेचं रक्षण करावं. दुसरं प्रयोजन सांगितलं आहे तप घडावं. यस्य ज्ञानमयम तपहा, हे सुद्धा तप जीवनमुक्तीचंच प्रयोजन आहे. त्यानंतर आहे विसंवादाचा अभाव, की सामान्य पुरुषांना जीवनमुक्त महापुरुष कसा जगतो आहे सामान्य पुरुषांना कळत नाही. आणि जीवनमुक्त महापुरुषाला असं वाटतं की चातुर्य लपवी महत्त्व हरवी पिसेपण मिरवे आवडोनी,
किंवा वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडीवे माझी दडी महिमे भेने. जो बोध स्वतःला विषय होत नाही तो अन्याला कसा काही विषय होणार. सामान्य पुरुषाच्या मनामध्ये जे अनेक प्रकारचे विसंवाद असतात ते ज्ञानी पुरुषाच्या जीवनावरून तैसे वसंताचे रिगवणे झाडाचेने साजेपणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. लोकांच्या मध्ये असणारा जो विसंवादाचा अभाव व्हावा किंवा स्वरूपाच्या संबंधाने ज्या काही बी प्रतिपत्ती आहे मतमतांतर आहे त्या विसंवादाचे अभाव व्हावा हे त्या जीवनमुक्त महापुरुषाच्याच हातून घडत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे लोकसंग्रह. जे उन्मार्गगामी झालेले आहे त्यांना सन्मार्गामध्ये पथिक करावं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तिची एरा अनुष्ठी सामान्य सकळ. किंवा ज्ञानोबरायांचं या संबंधाने ते आपण संवादामध्ये एक प्रमाण पाहत असतो. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन सांडिती. तीर्थयात्रा करणं भजन करणं देवतांची उपासना करणं हे जीवनमुक्त महापुरुष जरी जीवनमुक्त झाले तरी यांचा त्याग करत नाही. अर्थात जीवनमुक्त महापुरुषांचे अवतार कार्य आहे. आपण जे बाबांच्या मुखातून आता ऐकलं की ते एकच मध्ये झाले नाही पाचही प्रयोजन. हो ते एकच सांगितलं की जीवनमुक्ताचं माझ्या जीवीची आवडी ह्याचं काय स्वरूप आहे तर हे जीवनमुक्ताचं अवतार कार्य आहे असं सांगितलं. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी 5 जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामींनी 5 प्रयोजनं जीवनमुक्तीची सांगितली आणि त्याचं एक सूत्र म्हणून हे आपण सांगितलं. त्यामुळं एकदम समाधानकारक चिंतन झालं. त्यामध्ये आणखीन एक राहिला आहे सुखाविर्भाव. हां सुखाविर्भाव सामान्य पुरुष ज्या विषय सुखामध्ये रममान होतात आणि उपनिषदामध्ये मात्राम उपजीवंती असं एक पद आलेलं आहे. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगीती. तर ज्या सुखाला विषय तर नाही असं विषय नसतानाही आनंद घेता येतो किंवा निर्विषय सुख हेच आत्म्याचं स्वरूप आहे. आणि अशा सुखाची प्राप्ती कुणाला झाली तर ती जीवनमुक्त महापुरुषाला. नाही आनंदाशी जोडा सुखाविर्भाव हे सुद्धा जीवनमुक्तीचं एक प्रयोजन सांगितलं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अमृताची फळे अमृताची वेली 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 अमृताची फळे अमृताची वेली. तेची पुढे चाले तेची पुढे चाले बेजाची ही ऐसी यांचा संग दे नारायणा ऐसी यांचा संग दे नारायणा. तेची पुढे चाले तेची पुढे चाले बीजाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा. ओलावा वचना ओलावा वचना जयाजिया ऐसियांचा संग दे नारायणा
ऐसियांचा संग दे नारायणा ओलावा वचना ओलावा वचना जयाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा उत्तम सेवन शीतळ कंठासी उत्तम सेवन शीतळ कंठासी उत्तम सेवन शीतळ कंठासी उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसे पुष्टकांती तैसे दिसे वारी ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा पुष्टकांती तैसी पुष्टकांती तैसी दिसे वारी ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा ओलावा वचना ओलावा वचना जयाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा ओलावा वचना ओलावा वचना जयाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा से होई जेत संगे तुका म्हणे तैसे 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 होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाचा वास लागे अंगे चंदनाचा ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा लागे अंगे चंदनाचा वास लागे अंगे चंदनाचा ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाची ओलावा वचना जयाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा संग दे नारायणा वचना जयाची ओलावा वचना जयाची ऐसियांचा संग दे नारायणा ऐसियांचा
संग देई नारायण श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय.